राज्यामध्ये उद्यापासून 17,471 पदांसाठी पोलीस भरती सुरू होणार आहे आणि त्यासाठी तब्बल 17,76,256 अर्ज आले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अर्जदारांमध्ये तब्बल 40% उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत। ही भरती प्रक्रिया काहीशी वादातही सापडली आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे ही भरती पुढे ढकलावी अशी मागणी केली जाते। खासदार निलेश लंके आणि आमदार कैलास पाटील यांनी तसं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलंय। तर भरतीमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी पाण्याची, सावलीची, औषधांची सोय असायलाच हवी अशी मागणी आदित्य ठाकरेंची आहे। दरम्यान कोणकोणत्या उच्च शिक्षित पदवी घेतलेल्या तरुणांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलेत त्यावरही एक नजर टाकूया। पोलीस भरतीसाठी जो क्रायटेरिया आहे त्याच्यानुसार जे अर्ज आलेत त्याच्यामध्ये अनेक तरुण हे गरजेपेक्षा जास्त उच्च शिक्षित असल्याचं समोर आलंय। या पोलीस भरतीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळाव्या अशी या तरुणांना आशा आहे, अपेक्षा आहे आणि त्याची भरती प्रक्रिया उद्यापासून सुरू होतीये। तर राज्यामध्ये उद्यापासून पोलीस भरतीला सुरुवात होतीये। 17,471 जागांसाठी 17,471 जागांसाठी 17,76,000 अर्ज आले। फक्त 41 पदं रिक्त असलेल्या बँडमन पदासाठी 32,000 अर्ज आले। तुरुंग विभागात एका जागेसाठी तब्बल 207 उमेदवार रांगेत आहेत। तर 1800 रिक्त पदांसाठी 3,72,000 अर्ज दाखल झाले। 1,686 चालक पदासाठी जवळपास 2 लाख अर्ज आहेत। तर सर्वाधिक अर्ज हे पोलीस शिपाई भरतीसाठी आलेले आहेत। 9,595 पोलीस शिपाई भरतीसाठी तब्बल 8.25 लाख अर्जदार प्रतीक्षेत आहेत। तर एका जागेसाठी 86 जणांमध्ये स्पर्धा आहे। शीघ्र कृती दलातील 4,349 जणांच्या भरतीसाठी 3.5 लाख इच्छुक उमेदवारांचे अर्ज आहेत। एकूण अर्जदारांमध्ये 40% पदासाठी आवश्यक अर्हतेपेक्षा जास्त उच्च शिक्षित तरुण आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।